अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. पावसाळ्यात बहुतेकदा लहान मुलांमध्ये सर्दी खोकला होतच असतो. त्याचबरोबर त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये घट होते. तसेच मोठ्यांमध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, हातपाय दुखतात, थकवा ह्यासारख्या असंख्य दुखण्यावर पूर्वीपासून चालत आलेला रामबाण उपाय म्हणून पावसाळ्यात थंडीत महिन्यातून एकदा तरी असे गरमागरम पायासूप बनवले जाते. हाडांना बळकटी देणारा, शरीराला उष्णता देणारा आणि थकवा घालवणारा मटण पायासूपची साधी सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. रेसिपी आवडल्यास नक्की तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने मटण पायासूप बनवून बघा. मटण पायासूप बनवण्यासाठी मी अर्धा किलो पाया मार्केटमधूनच साफ करून आणले आहेत. घरी आणल्यावर मी त्यांना 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालून सर्व पायांना लावून घेऊ. हळद निर्जंतुकाचे काम करते, त्यामुळे कुठलेही नॉनव्हेज किंवा फिश करताना हळद लावून घ्यावी. तसेच हळद घातल्याने सूपाला छान रंग येऊन पायासूपची चवसुद्धा वाढते. पायासूपमध्ये घालण्यासाठी मी इथे एक गरम मसाला बनवून घेते. त्यासाठी मी 1 चमचा काळी मिरी, अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा दालचिनी, 4 ते 5 वेलची 5 मिनिटे बारीक गॅसवर भाजून घेऊ. गरम मसाला भाजताना करपणार नाही याची काळजी घेऊ. गरम मसाल्याला भाजताना हलका वास सुटू लागला की गॅस बंद करून घेऊ. गरम मसाला भाजून घेतल्याने गरम मसाल्यातील ऑइल रिलीज होते. तसेच गरम मसाला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेता येतो. ह्या गरम मसाल्यात बनवलेल्या पायासूपची चव अप्रतिम तर लागतेच, तर असा गरम मसाला बारीक वाटून घातल्याने सुपाची पौष्टिकता वाढते. त्याचबरोबर अख्खा गरम मसाला खाताना तोंडात पण येत नाही. तसेच अशा गरम मसाल्यात असलेल्या औषधी गुणधर्मामुळे जुनी सर्दी खोकला कमी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते. तर इथे गरम मसाला भाजून झाला आहे. गरम मसाला गार झाला की मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊ. तर बघा, इथे आपला ताजा गरम मसाला बनवून तयार आहे. याच मिक्सरच्या भांड्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले, कोथिंबीर बारीक वाटून घेऊ. मी पायासूप कुकरमध्ये शिजवणार आहे. कुकरमध्ये पाया झटपट शिजले जातात, त्यामुळे वेळेची आणि गॅसची पण बचत होते. तर कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊ. तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता. तूप गरम झाले की 2 तमालपत्राची पाने घालून घेऊ. थोडं परतून लगेच त्यात 1 मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घालून हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊ. आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर खास बाळंतिणीसाठी बनवलेल्या चिकन सूपाची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. ती पण तुम्हाला बघायला नक्की आवडेल. कांदा हलका सोनेरी रंगावर परतत आला, त्यात वाटून घेतलेले आले लसूणची पेस्ट घालून थोडी परतून घेऊ, म्हणजे लसूण आल्याचा कच्चेपणा निघून जाईल. लगेच त्यात पाया घालून घेऊ. पाया घालून 1 मिनिट चांगले कांद्यावर परतून घेऊ. पायाला एक वेगळा असा उग्र वास येतो, तो घालवण्यासाठी पाया 1 मिनिट लसूण आल्याच्या पेस्टवर परतून घेऊ. 1 मिनिट पाया परतून झाले की गॅस बारीक करून कुकरवर झाकण ठेवून 1 वाफ काढून घेऊ. मी एकीकडे 2.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे. 1 मिनिटाने झाकण काढून परत एकदा पाया परतून घेऊ. लगेच त्यामध्ये बनवून घेतलेला ताजा गरम मसाला घालून पुन्हा एकदा मटण गरम मसाल्यावर थोडे परतून 2 सेकंद वाफ काढून घेऊ. गरम मसाला घालताच घरात सगळीकडे वास पसरला आहे. 2 सेकंदाने झाकण काढून एकदा थोडे परतून लगेच गरम केलेले 2.5 ग्लास पाणी कुकरमध्ये घालून घेऊ. छोट्या कुकरमध्ये पाया शिजवताना पाणी थोडे कमी वापरावे, कारण कुकरची शिटी होताना बहुतेकदा कुकरमधील पाणी बाहेर येते. त्यामुळे शक्यतो पाया मोठ्या कुकरमध्ये शिजवावे. मी पाया बनवताना साजूक तूप कमी वापरले आहे, कारण पायाला ऑलरेडी खूप तेल सुटते. सर्वात शेवटी 1 चमचा धणे जिरे पूड घालून घेऊ. कुकर लावून कुकरच्या 10 ते 12 शिट्या काढून घेऊ. कुकरच्या शिट्या होऊन कुकर गार पण झाला आहे.
पाया छान शिजवून घेतल्याने पायाला तेल सुटले आहे. आता पाया शिजले आहेत का ते चेक करून घेऊया. बघा, हाताने थोडे पाया दाबून बघितले तर छान शिजले आहेत. परत एकदा चमच्याने दाबून बघूया. पाया एक नंबर शिजले आहेत. मी पायाचे सूप एका पसरट भांड्यात काढून घेतले आहे. जर तुम्हाला वाटले की पाया सूपमधील पाणी कमी झाले आहे तर तुम्ही त्यात तुम्हाला लागेल तेवढे गरम पाणी घालून पुन्हा गॅसवर ठेवून एक उकळी काढून घेऊ शकता. तर बघा, इथे आपले छान गरमागरम पायाचे सूप बनवून तयार झाले आहे. मी पाया सूपमध्ये मीठ घातले नाही. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ह्याच वेळी चवीनुसार मीठ घालू शकता. कधीकधी पाया सूपमध्ये मीठ सुरुवातीला घातल्याने पाया चांगले शिजत नाहीत. त्यामुळे शक्यतो मीठ नंतर घालावे. पाया सूपला छान उकळी आली की त्यात कोथिंबीर घालून घेऊ आणि लगेच गरमागरम पाया सूप सर्व करून घेऊ. पाया सूप नेहमी गरम असतानाच घ्यावा. गरम पाया सूप आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या मटण पाया सूपची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच पाया सूपची रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने पाया सूप नक्की बनवून बघा. आजचा पारंपरिक मटण पाया सूपचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी कृपया तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.